नमस्कार मंडळी, तुम्ही बघत असाल स्क्रीनवर मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता राज्य मानव हक्क आयोगाचा. त्यामध्ये मला तारखेची नोटीस आलेली आहे. माझ्यावर जो देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता त्या संदर्भात मी राज्य मानव हक्क आयोगामध्ये तक्रार केली मुंबईला. त्याची नोटीस अमरावतीला आली. अमरावतीला IGP म्हणजे स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस यांना ती नोटीस आली. तर आता मला ते लेटर व्हॉट्सअपवर त्याच सुनावणीच्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी आलं. म्हणजे माझी 20 तारखेला सुनावणी होती आणि मला लेटर 21 तारखेला आलं व्हॉट्सअपवर. विचार करा तुम्ही, जर हे सिस्टीम, हे अधिकारी, हे कर्मचारी जर एक लेटर तुम्ही टाइमवर पाठवू शकत नाही तर तुम्ही योग्य कारवाई नाही, योग्य चौकशी कशी करणार? आणि चोरांची चौकशी चोरांनाच करायला लावल्या जाते. यामुळे सामान्य नागरिकावर अन्याय अत्याचार वाढतो, त्याला योग्य न्याय मिळत नाही. मागच्या वेळेला हीच नोटीस 15 ऑगस्टची दिनेश भैसारेला पाठवण्यात आली होती. त्यानं खोटा अहवाल सादर केला होता आणि ते नोटीस मला त्याच प्रकारे उशिरा देण्यात आली होती. आता देशद्रोहाचा जो गुन्हा होता ज्याकरता मला 17 दिवसासाठी जैलात ठेवण्यात आलं, माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आला, त्यामध्ये रामकृष्ण जाधव, SP कुमार चिंता आणि इतरही त्यांचे सहकारी आणि पोलीस कर्मचारी सहभागी होते यामध्ये. त्याची ही नोटीस मुंबईवरून राज्य मानव हक्क आयोगामधून अमरावतीला IG ला पाठवण्यात आली. ही नोटीस मला 1 दिवस उशिरा मिळाली, त्यामुळे मी तारखेवर हजर राहू शकलो नाही. यांना एक अहवाल सादर करायचा होता राज्य मानव हक्क आयोगाकडे, पण यांनी मला नोटीसच टाइमवर दिली नाही तर मी हजर राहू कसं, हा प्रश्न इथे निर्माण झाला. चला ठीक आहे, मी हजर नव्हतो, पण त्यामुळे विरोधी पार्टी पण तिथे हजर नव्हती. SP, त्यानंतर रामकृष्ण जाधव आणि इतर त्यांचे पोलीस कर्मचारी सहकारी सुद्धा हजर नव्हते. हा प्रकार या सिस्टीममध्ये चालू आहे. म्हणजे चोराची चौकशी चोरालाच करायला लावल्या जाते, त्यामुळे सामान्य नागरिकाला योग्य न्याय मिळत नाही. आता तुम्ही स्क्रीनवर पूर्ण बघितलं असेल मला व्हॉट्सअपवर कशा प्रकारे किती तारखेला किंवा मेसेज आला किंवा व्हॉट्सअप कॉल आला, पण त्यांनी योग्य प्रोसेस न केल्यामुळे मी तारखेवर हजर राहू शकलो नाही. त्यामुळे मी राज्य मानव हक्क आयोगाला माफी मागतो, माझी चुकी झाली असेल तर. त्यामुळे राज्य मानव हक्क आयोगाने याची दखल घ्यावी की अशा प्रकारच्या सिस्टीममध्ये अधिकारी आणि कर्मचारी भरलेले आहेत जे सामान्य नागरिकांची दिशाभूल करून राहिले. धन्यवाद. तुम्ही नोटीस स्क्रीनवर बघू शकता.